हरे कृष्णा. डिवाइन ज्ञान या आपल्या आवडत्या व आध्यात्मिक चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीचे महत्व व पांडुरंगाची कृपा कशी मिळवावी. आषाढी शुद्ध एकादशी एक असा दिवस जेव्हा लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी आषाढी वारी करतात. पंढरपुरात पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा सतत गजर सुरू असतो. अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सर्व वारकरी आपल्या पांडुरंगाकडे जातात. या दिवशी विठू माऊलीचे दर्शन घेणे, उपवास करणे आणि हरिपाठ, भजन, कीर्तन हे फार पुण्यदायक मानले जाते. याच दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात. विठोबा म्हणजे श्रीकृष्णांचं वारकरी रूप. रुक्मिणी मातेच्या सोबतीने उभा असलेला विठोबा भक्तांच्या प्रेमासाठी, त्यागासाठी, श्रद्धेसाठी प्रसन्न होतो. या दिवशी उपवास करताना सात्विक आहार घेणे खूप गरजेचे असते. हळद, दूध, साबुदाणा याचा वापर केला जातो. भक्त हरिपाठ, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्री रामरक्षा किंवा नामजप करून दिवस भक्तिमय करतात. पंढरीच्या विठोबाच्या चरणी नम्र प्रार्थना करा. हे विठ्ठला, आमच्या आयुष्यातील अंधार दूर कर. श्रद्धा, भक्ती आणि प्रेम यांचा प्रकाश सर्वांना दे. आज एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचा जप करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, श्रीराम जय राम जय जय राम काही जप करा. राम कृष्ण हरी हा जप करा. अगदी भक्तिमय वातावरणामध्ये अगदी मनापासून आपल्या विठू माऊलीला नमस्कार करा, प्रार्थना करा व आपला दिवस शुभमय करा. भारतीय संस्कृतीमध्ये एकादशी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. पण का एकादशी दिवशी उपवास का करतात? नेमका परिणाम काय होतो? शास्त्रानुसार एकादशी दिवशी उपवास जर केला तर शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. जो भक्त श्रद्धेने एकादशी करतो त्यांच्यावरती भगवान विष्णूंचा पूर्ण आणि पूर्ण आशीर्वाद असतो. गरुड पुराण, पद्म पुराण यामध्ये नमूद आहे की एकादशी केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात, पूर्वजांना मोक्ष मिळतो, पितृदोष आणि कर्मबंधन नष्ट होतात. एकादशी हा दिवस फक्त उपवासाचा नाही तर तो आत्मशुद्धीचा आहे. नामजप, ध्यान, भजन, कीर्तन यामध्ये मन रमवले की हा उपवास खरा पूर्ण होतो. एकादशी केल्यामुळे शारीरिक शुद्धी व आरोग्य सुधारते, मानसिक स्थिरता व शांती मिळते, पापकर्म नष्ट होतात, भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होते, पूर्वजांना शांती व मोक्ष मिळतो. मग आपणही प्रत्येक एकादशीला अगदी श्रद्धेने एकादशीचा उपवास सुरू करा. नामजप करा, ध्यान करा, कीर्तन करा, हरिनामाचं पाठ करा. श्रीकृष्णांच्या चरणी स्वतःला वाहून द्या आणि आपल्या जीवनामध्ये दिव्यता आणा. आपणा सर्वांना डिवाइन ज्ञान परिवाराकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. हरे कृष्णा. राधे राधे.